हॅलो फ्रेंड्स, टीनाज किचन अँड रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। आता आषाढी एकादशी जवळ येते। साबुदाणा आणि भगर खाण्याचा तर कंटाळा येतो, तर त्यासाठीच आज आपण वरई किंवा भगरपासून तयार होणारे उपवासाचे धिरडे करणार आहोत। हे धिरडे मस्त खमंग, कुरकुरीत आणि जाळीदार तयार होतात। हे धिरडे बनवण्यासाठी आपण दही, सोडा वगैरे असं काहीही वापरणार नाही, तरी या धिरड्यांना खूप सुंदर अशी जाळी पडते। खूप कमी वेळात ही रेसिपी बनून तयार होते आणि चवीलाही ते खूप छान लागतात। अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। यासाठी मी इथे एक मोठी वाटी भगर घेतली होती आणि 2 पाण्याने स्वच्छ धुवून 30 मिनिटांसाठी ती पाण्यात भिजत ठेवली होती। भगर इथे चांगली भिजले गेली आहे। सोबतच एक मोठा उकडलेला बटाटा, अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे, तेल, 3 ते 4 हिरवी मिरची, 1 चमचा जिरं आणि चवीपुरतं मीठ। तर आता आपण भगरमधलं सर्व पाणी काढून ही भगर एका मिक्सरच्या जारमध्ये टाकूया आणि थोडं 2 चमचे पाणी टाकून मिक्सरला हे आपल्याला रवाळ असं वाटून घ्यायचं आहे। अशा प्रकारे हे मिक्सरला वाटून झालं आहे। हे आता आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत आणि त्याच मिक्सरच्या जारमध्ये हे उकडलेले बटाटे, शेंगदाणे आणि हिरवी मिरची टाकून हे सुद्धा थोडंसं पाणी टाकून आपल्याला मिक्सरला बारीक करायचं आहे। हे सुद्धा आपण असं रवाळ वाटून घेतलं आहे। आता हे वाटलेल्या भगरच्या वाटणात हे बटाट्याचं मिश्रण संपूर्ण टाकायचं आहे। मिक्सरला बारीक केलेलं सर्व मिश्रण आपण इथे घेतलेलं आहे। या मिश्रणात आता आपल्याला जिरे आणि चवीपुरतं मीठ टाकून चांगलं मिक्स करायचं आहे। तुम्हाला जर उपवासाला जिरे चालत नसेल तर तुम्ही ते स्किप सुद्धा करू शकता। व्यवस्थितपणे हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिश्रण थोडं दाटसर वाटते, तर आपण त्यात थोडं पाणी ॲड करणार आहोत। आवश्यकतेनुसार त्यात आपल्याला पाणी टाकायचं आहे, कारण जर हे मिश्रण जास्त दाटसर असेल तर आपल्या धिरड्यांना जाळी पडणार नाही। मला आणखी थोडी गरज वाटली म्हणून मी त्यात थोडं आणखी पाणी टाकणार आहे। आणि आता हे मिश्रण धिरडे करण्यासाठी परफेक्ट असं तयार झालं आहे। इथे आपण तवा तापायला ठेवला आहे। तो आता चांगला तापला गेला आहे। त्यावर आपण थोडं तेल असं पसरवून घेऊया आणि गॅस मध्यम करून यावर हे 2 पळी मिश्रण टाकायचं आहे आणि याला चांगलं व्यवस्थितपणे पसरवून घ्यायचं आहे। गॅस मध्यम ठेवूनच हे धिरडे आपल्याला शेकायचे आहे आणि 1 ते 2 मिनिटांनंतर साईडने असं तेल सोडायचं आहे, म्हणजे धिरडे चांगले भाजले जातील। 3 ते 4 मिनिटे तरी या धिरड्यांना आपल्याला पलटी करायचं नाहीये। हे धिरडे करताना तुम्ही या 2 चमचे साबुदाणा सुद्धा घालू शकता। 3 ते 4 मिनिटांनंतर हे धिरडे आपण पलटी करून घेऊयात। तुम्ही बघू शकता त्याला मस्त सोनेरी रंग आला आहे। आता खालच्या बाजूने सुद्धा आपण त्याला 4 ते 5 मिनिटे भाजून घेणार आहोत। धिरड्यांना जाळी सुद्धा छान अशी सुटलेली आहे। पलटी केल्यानंतर बघू शकता खालच्या बाजूने सुद्धा ते चांगले भाजले गेले आहे। आता हे धिरडे पूर्णपणे तयार झाले आहे। ते आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। आणखी एक धिरडं मी तुम्हाला करून दाखवते। सेम प्रोसेसने मिश्रण पूर्णपणे टाकून त्याला असं पसरवून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूने अलटी-पलटी करून ते व्यवस्थितपणे शेकून घ्यायचं आहे। बघूनच कळत असेल किती कुरकुरीत हे धिरडे तयार झाले आहे। दोन्ही बाजूने व्यवस्थितपणे शेकल्यानंतर तेही आपण काढून घेऊया आणि याच पद्धतीने बाकी धिरडे आपल्याला करून घ्यायचे आहे। तर हे धिरडे तुम्ही चटणी किंवा दही कशासोबतही खाऊ शकता। खूपच अप्रतिम लागतात। तर मग या आषाढी एकादशीला ही नवीन आणि झटपट अशी तयार होणारी उपवासाची रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा। लाईक, कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका। आणि हो, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा।